डीएनए हे सगळे म्हणतात, बरोबर की नाही? आता ते त्यांनी ध्यानात ठेवायला पाहिजे की त्यांच्या डीएनएला धक्का लागता कामा नये, हे त्यांनी सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. पण ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. मी मात्र हा विचार करतो आहे की मी आज गप्प बसेल. आज ते देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून ते म्हणते की धक्का लागणार. धक्का कसा लागत नाही? एखाद्या तुमच्या घरामध्ये इथे आता ऑफिसमध्ये 10 माणसं बसू शकतात, त्याच्यामध्ये तुम्ही 10 माणसं आणखी घुसवले काय तर खुर्चीवरून भांडणं होणारच, जागेवरून भांडणं होणारच, अडचण होणारच. धक्का कसा? धक्का आपोआप लागतोच, काढायची आवश्यकता नाही. माणसं जास्त घुसवली की धक्का लागला. अहो तेव आमच्यात आलाय, आम्ही नाही त्याच्यात चाललो. आम्ही पूर्वीचेच आहेत. त्याचा बोलण्याचा रोख वेगळा आहे या लेवल्याचा, पण त्याला पक्क माहिती आहे काय ते. बाकीचे बांगडबिल्ले हिंडत आहेत कुंकडबी, त्याला माहिती आहे पक्क मराठे हे आरक्षण घेणारच आहे. मला आता बळीचा बकरा केलाय मंत्रिपद देऊ अशी मी गुप्त माहिती तुम्हाला त्यांच्या गोटातली मला सांगितली होती. ते मी मीडियासमोर त्याच वेळेस सांगितली होती. मागणी जे सरकारनं जे केलं ते घाईघाईत केलं किंवा दबावाखाली केलं आणि त्याचा उद्या जो आहे फार मोठा गैरफायदा होणार आहे. देशातील इतर ठिकाणी कदाचित त्याचे परिणाम होतील. म्हणून कोर्टातून त्याला स्पष्टता यावी यासाठी मला कोर्टात जायचंय. त्याला जे जाय ते जाऊ दे, काही होत नाही. कायच होणार? त्याला काय होणार? गॅजेट येत आहेत. जे आर कशाचा आहे याच्यावर अवलंबून आहे ना. जे आर कशाचा आहे? सरकारी दस्तऐवज आहे. सातारा संस्थान हैदराबाद गॅजेट हे सरकारी दस्तऐवज आहे. त्याचा जे आर काढलेला आहे त्याच्या सुलभता आणण्यासाठी, सुसूत्रता आणण्यासाठी, त्याची प्रक्रिया पूर्ण राबवण्यासाठी सरकारी दस्तऐवजाच्या डीएनए हे सगळे म्हणतात, बरोबर की नाही? आता ते त्यांनी ध्यानात ठेवायला पाहिजे की त्यांच्या डीएनएला धक्का लागता कामा नये, हे त्यांनी सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. पण ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. मी मात्र हा विचार करतो आहे की मी आज गप्प बसेल. आज ते देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून ते म्हणते की धक्का लागणार. धक्का कसा लागत नाही? एखाद्या तुमच्या घरामध्ये इथे आता ऑफिसमध्ये 10 माणसं बसू शकतात, त्याच्यामध्ये तुम्ही 10 माणसं आणखी घुसवले काय तर खुर्चीवरून भांडणं होणारच, जागेवरून भांडणं होणारच, अडचण होणारच. धक्का कसा? धक्का आपोआप लागतोच, काढायची आवश्यकता नाही. माणसं जास्त घुसवली की धक्का लागला. अहो तेव आमच्यात आलाय, आम्ही नाही त्याच्यात चाललो. आम्ही पूर्वीचेच आहेत. त्याचा बोलण्याचा रोख वेगळा आहे या लेवल्याचा, पण त्याला पक्क माहिती आहे काय ते. बाकीचे बांगडबिल्ले हिंडत आहेत कुंकडबी, त्याला माहिती आहे पक्क मराठे हे आरक्षण घेणारच आहे. मला आता बळीचा बकरा केलाय मंत्रिपद देऊ अशी मी गुप्त माहिती तुम्हाला त्यांच्या गोटातली मला सांगितली होती. ते मी मीडियासमोर त्याच वेळेस सांगितली होती. मागणी जे सरकारनं जे केलं ते घाईघाईत केलं किंवा दबावाखाली केलं आणि त्याचा उद्या जो आहे फार मोठा गैरफायदा होणार आहे. देशातील इतर ठिकाणी कदाचित त्याचे परिणाम होतील. म्हणून कोर्टातून त्याला स्पष्टता यावी यासाठी मला कोर्टात जायचंय. त्याला जे जाय ते जाऊ दे, काही होत नाही. कायच होणार? त्याला काय होणार? गॅजेट येत आहेत. जे आर कशाचा आहे याच्यावर अवलंबून आहे ना. जे आर कशाचा आहे? सरकारी दस्तऐवज आहे. सातारा संस्थान हैदराबाद गॅजेट हे सरकारी दस्तऐवज आहे. त्याचा जे आर काढलेला आहे त्याच्या सुलभता आणण्यासाठी, सुसूत्रता आणण्यासाठी, त्याची प्रक्रिया पूर्ण राबवण्यासाठी सरकारी दस्तऐवजाच्या